खूप दिवसानंतर मी कॅमेरा हातामध्ये पकडला. ऑलमोस्ट सोमनाथ नंतर 1 महिना होत असेल. आज पकडला कारण की वेळच नाही मिळत होता. ऑफिस कामामध्ये बिझी होतो. तर आज 1 महिन्यानंतर कॅमेरा हातामध्ये पकडलेलो आहे आणि मी आलो आहे जंगलामध्ये, म्हणजे ताडोबा जंगलामध्ये. तर छोटीशी एक राईड होणार आहे तरीची. आता सायंकाळ 4:45 वाजले आहे आणि मी आलो आहे ताडोबा मोरली साईडला. हे तुम्ही बघत असे बटरफ्लाय गार्डन आहे बाजूला. तर इथे खूप सारे बांबूपासून वगैरे वस्तू बनवल्या जातात. असे शॉपसुद्धा लागलेले, बांबूने बनवलेलं सगळं सामान तुम्हाला इथे भेटत असेल. हा कुठला गाव येतं मावशी? आगरझरी. हा पहिला गाव आगरझरी पडतो. आणि हे सगळं कुठं बनवलं जातं? अडेगावला. अडेगाववरून इकडे आणतात. प्राण्याचे स्टॅच्यू वगैरे तुम्हाला इथे मोबाईल स्टँड आहे, तुम्हाला इथे ट्रे आहे. हो, इथं सुंदर असं बनवलेलं आहेत ना. वा वा वा, खूप छान खूप छान. प्रवासी सुद्धा पर्यटक दिसत आहे इथे. चालू आहे ना. बटरफ्लाय गार्डन आहे बाजूला. तर इथे पर्यटक सुद्धा आले आहे मोठ्या प्रमाणात. सायंकाळ होत आहे, खूप लेट निघालो आम्ही. आणि माझ्यासोबत सुमित आहे माझ्यासोबत. तर आम्ही आता जाणार आहोत मोहरलीला सनसेट बघायला जाणार आहोत. ताडोबाचे आपण 2-3 ब्लॉग तर शूट केलेच आहे. ते तुम्ही नसेल बघितलं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. सो समोर जाऊया. पण मोठ्या प्रमाणात आहे. आणि ताडोबाची जिप्सी. हे 2 गेट आहे बफर झोनचे. या साईडला मोरली साईडला आगरझरी आणि देवाडा. तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. समोर आहे, आता समोरचं गेट जे आहे ते मोरली ताडोबाचं मेन गेट आहे. तिथून तुम्ही कोर झोनसाठी सफारी करू शकता. मागे सनसेट बघा. हा एरिया डॅमची बॅक साईड आहे. वाव, काय नजारा दिसला. आपण त्या पट्ट्यावर जाणार आहोत तिकडनं, त्या साईडनी आणखी सनसेट खूप सुंदर दिसणार आहे. इथे थांबायला परमिशन नाही. हे मध्ये एक चौकी लागते, चेकपोस्ट आहे इथे. आणि आपल्याला लवकर जाऊन लवकर परत यायचं आहे. आणखी आपल्याकडे 1 ते 1.5 तास आहे. छोटासा ब्लॉग होणार आहे, खूप सुंदर आणि निसर्गरम्य होणार आहे. मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. आणि मोरली गेटच्या म्हणजे कोर झोनच्या गेटच्या आधी एक लेफ्ट येतो, त्या लेफ्टने आम्ही चाललेलो आहे. हिरा डॅमच्या बॅक साईडने सनसेट खूप सुंदर दिसणार तिकडनी. आणि तुम्ही बघू शकता काय दिसत आहे नजारा. हाच नजारा बघण्यासाठी मी या टाईमला आलेलो आहे. आणि ही गावकऱ्यांची शेती आजूबाजूला तुम्ही बघू शकता. या साईडला सफारी सुरू झाली आहे. आणि भारतामधूनच नाही तर बाहेर देशातून सुद्धा खूप सारे पर्यटक सफारी करण्यासाठी इथे येतात.
आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. सनसेट आपल्याला बघायला मिळणारच. आम्ही इथे गाडी पार्क केली आहे, पार्किंग करायला जागा आहे. त्या गेटमधून आम्ही आलेलो होतो. उपहारगृह कॅन्टीन वगैरे आहे इथे. तर आपण आता तिकडनी आतमध्ये जाऊया, सनसेट बघणार आहोत. या साईडला आल्यानंतर इथे बोटिंग पण मोठ्या प्रमाणात होतात आणि आता सध्या कोविड-19मुळे हे सगळं बंद होतं, पण आता सुरू झालेलं आहे आणि इथे बुकिंग वगैरे केल्या जातात आणि इथे कॅन्टीन पण दिलेलं आहे बाजूला. दादा, एक बुकिंग किती वाजेपासून किती वाजेपर्यंत असतं? सकाळी 8 ते 5:30 पर्यंत. सकाळी 8 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असतं. तुम्ही इथे आल्यानंतर बोटिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता. आपण त्या टप्प्याला जाणार आहोत आणि जंगल सफारीचा आनंद घेता घेता तुम्हाला बोटिंगचा सुद्धा आनंद इथे घेता येणार आहे. जे नजारा बघण्यासाठी आलेलो होतो, लेट झाला तर तुम्ही बघू शकता. सनसेट ओव्हर, पण इकडनी नजारा काय वेगळाच दिसतो. हा स्पॉट खूप लोकांना माहिती नाही आहे. या साईडला बोटिंगसुद्धा होता, तुम्ही इथे बघू शकता बोट त्या साईडला. आणि सनसेट तुम्हाला आता झालंच आहे, केलाच. आपल्याला ड्रोन शॉट घ्यायचा होता पण नाही झाला, आपल्याला शक्यच नाही झालं. सुमित आणि मी खूप दिवसानंतर, आणि हा सुमितसोबत माझा पहिला प्रवास आहे जंगलामधला. सनसेट बघायला आलो होतो, पण 5 ते 7 मिनिटांनी आम्ही लेट झालो ना सुमित. हो, 5 ते 7 मिनिटं जर अगोदर आलो असतो ना, जर आपण तिथे थोडं थांबलो नसतो ना, आगरचरीला आम्ही थांबलो होतो. तिथे आपण शूट केला थोडंसं, ते जे बांबूपासून वस्तू वगैरे बनवले होते आणि बटरफ्लाय गार्डन, तिथे आपला थोडासा टाईम जास्त गेला. नाहीतर आपल्याला सनसेट बघायला मिळाला असता. नेक्स्ट टाईम येऊ. आणि हा बोटिंग पॉईंट आहे आणि लास्ट राईड जे आता बोटिंग राईड आहेत 5:30 पर्यंत असतात, ते लास्ट बोट येऊन राहिली आहे. तर त्याच्यासाठी तिथे काही बुकिंगवाले थांबले आहे. ते बोटिंग आल्यानंतर इथला जो आहे हा पॉईंट बंद होऊन जातो 5:30च्या नंतर, आणि बुकिंग काउंटरसुद्धा 5:30 नंतर बंद होऊन जातो. तर आपल्याला खूप लेट होत आहे. आपण आता निघणार आहोत, कारण की पूर्ण हा जंगल रस्ता आहे अंधार असल्यामुळे. आणि आपण 2 व्हीलरनी आलेलो आहे. 4 व्हीलर आलो असतं तर काही प्रॉब्लेम नसता, पण 2 व्हीलरनी आलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता लगेच निघावं लागणार. तर निघायचं आता आपण. हो, आपण निघायचं. तर आपण आता हा प्रवास इथंच एंड करणार आहोत. छोटासा ब्लॉग झालेला आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.